बीडचं पालकमंत्रीपद कुणी घ्यायचं या संदर्भात अजित पवार एकनाथ शिंदेंसोबत बसून ठरवू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। बीडमध्ये कुणाचीही दादागिरी चालू देणार नसल्याचंही केलं स्पष्ट। महाराष्ट्र सगळ्यात सुरक्षित राज्य, कुठलीही घटना घडल्यानंतर राजकारण करणं शोभत नाही। सुप्रिया सुळेंच्या महाराष्ट्र सुरक्षित नसल्याच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। सोमनाथ सूर्यवंशी दलित होता म्हणून त्याची हत्या झाली, हा राहुल गांधींनी काढलेला निष्कर्ष पूर्णपणे चुकीचा। खासदार अशोक चव्हाण यांची राहुल गांधींवर टीका। परभणीत 32 तर अमरावती ग्रामीणमध्ये 243 शस्त्र परवाने, मग बीडमध्ये 1222 इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्र परवाने का आणि कुणाच्या वरदहस्ताने देण्यात आले? अंजली दमानियांचा एक पोस्ट करत सवाल। तिरंग्याला न मानणारे लोक आज सत्तेत बसलेत, यशोमती ठाकूर यांची सरकारवर टीका। हे लोक सातत्याने सिद्ध करतात की ते संविधानाला मानत नाहीत, ठाकूर यांचं वक्तव्य। मनोज जरांगे आज परभणी आणि मस्साजोगला जाणार। जरांगे परभणीत सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार, तर मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांचीही सांत्वनपर भेट घेणार। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चातर्फे मुंबईत आंदोलन। भारत माता सिनेमासमोर आंदोलन करण्यात येणार। अमित शहा यांचा अर्धवट व्हिडिओ पोस्ट करून संसदेचा आणि जनतेचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी काँग्रेसनं अगोदर माफी मागावी, काँग्रेसच्या आंदोलनावर फडणवीसांची प्रतिक्रिया। एनडीएच्या प्रमुख नेत्यांची आज नड्डांच्या निवासस्थानी बैठक। आंबेडकरांच्या वक्तव्यावरून झालेला वाद, वन नेशन वन इलेक्शनसह सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा होणार। शहराची हद्दवाढ झाली असल्यानं पुण्यासाठी 2 महापालिका आवश्यक, निर्णयासाठी उशीर चालणार नसल्याची चंद्रकांत पाटील यांची भूमिका। अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले, माझं मंत्रिपद देव ठरवत असतो, मी कदाचित मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाईन, दीपक केसरकरांचं विधान। नाणार ग्रीन रिफायनरीवरून नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यात मतभिन्नता। रिफायनरी 100% होणार, नारायण राणेंचं मत, तर ही रिफायनरी ग्रीन रिफायनरी आहे का हे तपासून पाहावं लागेल, केसरकरांचं वक्तव्य। पदभार स्वीकारण्यापूर्वीच पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील कामाला। गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भोद खुर्द आणि पारधी गावात पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ। आज भाजप पक्ष मोठा झालाय, मात्र त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागलाय। आताच्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवावं, मिळालेलं यश हे आपलं नाही, गडकरींनी वर्तमानातील कार्यकर्त्यांना सुनावलं। फडणवीस हे माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे, मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज होऊ नका, आपला माणूस मुख्यमंत्री झालाय, गोपीचंद पडळकरांचं कार्यकर्त्यांना संबोधन। मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत बावनकुळे बंगल्याची अदलाबदल करण्याची चर्चा। गोपीनाथ मुंडे हे मंत्री असताना रामटेक बंगल्यात वास्तव्यास होते, त्यामुळे रामटेक बंगला घेण्यास पंकजा मुंडेंची तयारी असल्याची सूत्रांची माहिती। काम कुठूनही करावं लागतं आणि आम्ही करू, आम्ही नाराज नाही, दालनं आणि बंगल्यांच्या वाटपानंतर मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। जळगाव तसंच नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत माझा कोणताही आग्रह नाही, मंत्री गिरीश महाजनांची पालकमंत्री पदाबाबत प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेच्या नव्या नोंदणी संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया। राजकीय पोस्टर, बॅनर आणि होर्डिंग संदर्भात आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। शहर विद्रूप करणाऱ्या अशा पोस्टर्सचा त्रास होतो, याबाबत कारवाईची केली मागणी। केंद्रीय निवडणूक आयोगाचं काँग्रेसला 66 पाणी उत्तर। काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेऊन केले होते आरोप, ते सगळे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळलेत। फलटण म्हणजे केवळ रामराजे नाही, जयकुमार गोरेंचा रामराजे नाईक निंबाळकरांना टोला, त्यांना स्वतःलाच माहित नाही ते नेमकं कुठल्या पक्षात, गोरेंचं वक्तव्य।
राज्य सरकारकडून मुंबई, ठाणे, मुंबई महानगरातील मेट्रोसह पुण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी MMRDAला भरघोस निधी. तिन्ही मेट्रो मार्गांसाठी MMRDAला 272 कोटी रुपये वितरित. मुख्यमंत्री फडणवीसांकडून वाशिममधील उंबरडा येथे 4, धाराशिवमधील नारंगवाडी येथे 2 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांचं लोकार्पण. वाघूर प्रकल्पातून 3830 शेततळे तयार करणार. वाघूर उपसा सिंचन योजना 1 आणि 2चा गिरीश महाजन यांच्याकडून आढावा. जामनेरमधील 43 गावांचा पाणी प्रश्न यामुळे सुटणार. कोल्हापुरातील काळमावाडी धरणाच्या गळतीची TN मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समितीकडून पाहणी. 2 वर्षात गळतीचं काम पूर्ण करणार. समिती अध्यक्ष मुंडेंनी माहिती दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी श्री उत्तेश्वर मंदिर जीर्णोद्धाराची पाहणी केली. कामाला उशीर होत असल्याची खंत संबंधित ठेकेदारासोबत बोलताना त्यांनी व्यक्त केली. महापौर निवासस्थान परिसरातील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक टप्पा 1चं काम काही दिवसात पूर्ण होईल. आदित्य ठाकरे यांची माहिती. शंभूराज देसाईंची सैनिकांचं गाव म्हणून ओळख असणाऱ्या मिलिटरी अपशिंगे गावाला भेट. माजी सैनिकांसोबत चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी त्यांनी जाणून घेतल्या. विधान परिषद सभापती राम शिंदेंनी घेतलं कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन. विधानसभेत निवडून आल्यानंतर दर्शन घ्यायचं ठरवलं होतं, पण आता सभापती झाल्यानंतर दर्शन घेतलं. शिंदेंची प्रतिक्रिया. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आणि त्यांच्या पत्नीनं धुतले कार्यकर्त्यांचे पाय. सलीम शेख यांनी आशुतोष काळे आमदार होत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याची प्रतिज्ञा केली होती. नायर रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभागाचं कामकाज गेल्या अनेक दिवसांपासून बंद. शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या उपकरणांचा पुरवठा कंत्राटदाराकडून बंद असल्यानं कामकाज बंद. राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात. मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट. बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती, तर अनिल डिग्गीकर यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली. ठाण्यात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार. जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहील. आज जगभरात ख्रिसमसचा जल्लोष. ठिकठिकाणच्या चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांकडून प्रार्थना. वसई विरारच्या चर्चमध्ये पहिली मिस्सा संपन्न. ख्रिस्ती बांधवांकडून प्रभू येशूच्या आगमनाचं जोरदार स्वागत. मुंबईमध्ये नाताळनिमित्त मध्यरात्री ठिकठिकाणच्या चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा संपन्न. गर्दी पाहता चर्च परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात. सोलापुरात ख्रिसमसचा उत्साह. रंगभवन परिसरात असलेल्या द फर्स्ट चर्चला ख्रिसमस निमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई. भंडाऱ्यात नाताळसाठी सेंट पॉल चर्चसह अन्य चर्चवर विद्युत रोषणाई, तर चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाचा देखावा तयार. आज आणि 31 डिसेंबरला रात्रभर हॉटेल्स, बार सुरू राहणार. वाईन शॉप मध्यरात्री 1 वाजेपर्यंत, तर परमिट रूम, ऑर्केस्ट्रा बार, बियर बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहतील. ख्रिसमस आणि न्यू इयरच्या सलग सुट्ट्यांमुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी. व्याघ्र प्रकल्पातील सर्वच प्रवेशद्वारांवर बुकिंग फुल. सलगच्या सुट्ट्यांमुळे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत दर्शनासाठी रांगा. दर्शनासाठी लागतायत 3 ते 4 तास. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. नाताळ आणि लग्नसराईमुळे दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक तुळजापुरात दाखल. पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी. नाताळच्या सुट्ट्यांमुळे भाविक पंढरपुरात.
भाविकांच्या सोयीसाठी ऑनलाईन दर्शन बंद ठेवण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय. 31 डिसेंबरला गजानन महाराज मंदिर भक्तांसाठी रात्रभर खुले राहणार. भक्तांच्या वाढत्या संख्येमुळे मंदिर संस्थानाचा निर्णय 31 तारखेला सकाळी 5 पासून ते 1 तारखेला रात्री 9 पर्यंत मंदिर खुले राहील. उद्धव ठाकरे यांनी अजमेर शरीफ येथील हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गाच्या 813व्या उरुसानिमित्त चादर पाठवली. खादिम सय्यद जिशान चिश्ती यांच्याकडे चादर केली सुपूर्द. बसचा अपघात तांत्रिक कारणांमुळे ब्रेक फेल झाल्याचा दावा करत चालक संजय मोरेचा जामिनासाठी अर्ज. सरकारी पक्षानं उत्तर देण्यासाठी वेळ मागितला. सुनावणी 2 जानेवारीपर्यंत तहकूब. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासरकरचा ठाण्यातील फ्लॅट ईडीकडून जप्त. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जप्तीची कारवाई. इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदारांवर होते मनी लॉन्ड्रिंगचे आरोप. ₹20 लाखांची लाच मागणाऱ्या मांडवी परिक्षेत्रातील वन क्षेत्रपाल संदीप चौरे याला एसीबी कडून अटक. वसई तालुक्यातील ससून वघर येथील मालमत्तेवर ताबा मिळवून देण्यासाठी चौरे यांनी मागितली होती लाच. रत्नागिरीच्या खेडमधील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला गोहत्येचा आढावा. आतापर्यंत 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून अफवांवर विश्वास ठेवू नका, खेडमधील नागरिकांना आवाहन. मराठा सेवा संघाचे कर्जत तालुकाध्यक्ष अनिल भोसलेंवर प्राणघातक हल्ला. किरकोळ वादातून हल्ला झाल्याची माहिती. हल्लेखोर मनीष भगतला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुख्यमंत्र्यांबाबत बदनामीकारक पोस्ट करणाऱ्या 12 जणांविरोधात गुन्हा. समाज माध्यमांवरील संशय वापरणाऱ्यांना सायबर पोलिसांची नोटीस. नाशिकच्या पेठ त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के. हर्सुल, मानकापूर, आडगाव यासह आजूबाजूच्या गावात धक्के बसले. अचानक हालचाली जाणवल्यानं नागरिक भयभीत. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टेम्पोनं पेट घेतला. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठात बिबट्यानं केला कर्मचाऱ्यावर हल्ला. विद्यापीठातील गेस्ट हाऊस परिसरातील घटना. हल्ल्यात कर्मचारी किरकोळ जखमी. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद केलं. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील नेवरी भिकवडी कोटीज गावात बिबट्याचा धुमाकूळ. नेवरीजवळ ऊसतोड कामगार महिलेवर बिबट्याचा हल्ला. महिला कामगार गंभीर जखमी. तर वाळव्यात 9-10 मेंढरांचा पाडला फडशा. पुणे शहरात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ. एका वर्षभरात तब्बल 669 कोटींचा सायबर फ्रॉड. 38,000 पुणेकरांनी नोंदवली तक्रार. शेअर बाजारातील गुंतवणूक आणि टास्कच्या आमिषासह विविध मार्गांनी ही फसवणूक. उल्हासनगरच्या व्हीनस चौकात मद्यधुंद कारचालकाची 9 जणांना धडक. 4 जण गंभीर जखमी. चालकाविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हिट अँड रनचा गुन्हा दाखल. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर इगतपुरीजवळ कारचा अपघात. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं अपघात घडला. अपघातात 3 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी. ठाण्यातील नौपाडा भागात ज्वेलर्स दुकान लुटणारी टोळी. 72 तासात जेरबंद. खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई. 5 जणांना अटक केली. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये सीएनजी घेऊन जाणाऱ्या गाडीला गळती. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध. काँग्रेसनं काढला नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. यावेळी खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रायगडच्या महाडमध्ये सोमनाथ सूर्यवंशींना न्याय देण्याच्या मागणीसाठी भीमसैनिकांचा मोर्चा.
परभणी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. लातूर शहरात अमित शहांच्या वक्तव्याचा निषेधार्थ काँग्रेसची मोटरसायकल रॅली. लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, आमदार अमित देशमुख यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा मोटरसायकल रॅलीमध्ये सहभाग. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीचा मोर्चा. गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा असं काँग्रेसकडून मोर्चाला नाव. अकोल्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांविरोधात काँग्रेसचं निषेध आंदोलन. काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत अमित शहांवर केली कारवाईची मागणी. परभणीसह बीडच्या मुद्द्यावर चंद्रपुरात काँग्रेसचं आंदोलन. दोन्ही प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची आंदोलनाद्वारे मागणी. बाबासाहेबांबाबतच्या शहांच्या वक्तव्याचाही काँग्रेसकडून निषेध. मिरजमधील गणेश तलावात हजारो मासे मृत्युमुखी पडल्यानं तलावातील प्रदूषणाचा मुद्दा समोर. गणेश तलावाच्या सुशोभीकरणासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून आंदोलन. चंद्रपूरमध्ये अवैध दारू विक्रेत्याविरोधात महिला आक्रमक. दारूच्या बाटल्या फोडत दारूचा अड्डाही जाळला. पोलिसांनी अशोक सगरे, स्वामी बुचलवार यांना अटक केली. एक महिला अद्याप फरार. ठाणे महापालिका मुख्यालयासमोर सफाई कर्मचाऱ्यांचं भजन करत ठिय्या आंदोलन. कामगारांना कामावरून काढण्यात आल्यामुळे ठेकेदार आणि पालिकेच्या विरोधात कर्मचारी आक्रमक. यवतमाळमध्ये 2.5 कोटींच्या मोबदल्यासाठी मृदा व जलसंधारण कार्यालयावर शेतकऱ्यांची जप्ती. टेबल, खुर्ची, संगणकासह 2.25 लाखांचं साहित्य शेतकऱ्यांकडून जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूरमध्ये डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचं आणि स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये केळी रुमणवाडीच्या धोंडीबा बेन्नर यांचा वळू विजयी, तर डांगी जातीच्या जनावर खरेदीसाठीही मोठी गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.